आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे। परभणी हिंगोलीसाठी अर्जुन खोतकरांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी माघार घेतलेली आहे। खरं तर ही जागा लढण्यासाठी ते मोठे आग्रही होते, यासाठी त्यांनी लॉबिंग देखील करायला सुरुवात केलेली होती। मात्र परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांनी फेसबुक पोस्ट करून आपण ही निवडणूक लढत नसल्याचं म्हटलेलं आहे। त्यांचे वडील अर्जुन खोतकर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण मांडून बसले होते। मात्र आता या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली। अभिमन्यू खोतकर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।